लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट पुन्हा एक आलेली लाडक्या बहिणींसाठी सरकारची आणखी एक खुश खबर। एसटी बस प्रवासात मिळणार सवलत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची 50% बस सवलत बंद होणार नाही, असे या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलेले। दरमहा राज्य सरकारकडून या ठिकाणी 240 कोटी रुपये एसटी महामंडळाला दिलं जातं आणि त्या अंतर्गत महिलांना जे आहे या योजनेअंतर्गत जे आहे 50% सवलती अंतर्गत त्यांना प्रवास दिला जातं। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांच्या एसटी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या 18 लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा 240 कोटी रुपये या ठिकाणी महामंडळाला द्यावे लागतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा प्रवासांचा जे सवलतींचा जो प्रवास आहे बंद होणार अशी चर्चा होती, पण महिलांची 50% सवलत योजना बंद होणार नाही तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2.5 लाख महिलांना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून दिले जातात। दुसरीकडे महिलांना एसटी बसच्या तिकिटात 50% सवलत आहे आणि या सवलतीपोटी राज्य सरकारला दरमहा सुमारे 240 कोटी रुपये परिवहन महामंडळाला द्यावे लागतात। दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी देखील दरमहा राज्य सरकारला 3800 कोटी रुपये जे आहेत राज्य सरकारला द्यावे लागतात। या पार्श्वभूमीवर महिलांच्या प्रवासाच्या तिकीट दरांची सवलत बंद होणार अशी चर्चा होती, पण सवलतीच्या योजनेचे पैसे राज्य सरकारकडून यायला विलंब होतो आणि त्यामुळे महामंडळासमोर देखील अडचणी निर्माण होतात असेही त्या चर्चेमागे कारण होते। पण महिलांची 50% तिकीट दरांच्या सवलतीची योजना बंद होणार नाही अशी माहिती खुद्द परिवहन मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या चर्चेला आता पूर्णविराम बसलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील महिलांना 50% जी सवलत आहे ती चालूच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची महिना चालू आहे ते चालूच राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत महिलांसाठी कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही आणि कोणत्याही योजनांची बंद ज्यावेळेस करेल त्यावेळेस अधिकृत घोषणा जी आहेत राज्य सरकारमार्फत करण्यात येईल। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।